येणाऱ्या आषाढी कार्तिक वारीमध्ये वयोवृद्ध, ज्येष्ठ आणि अपंग वारकऱ्यांना मुखदर्शन, पथदर्शन मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे। पुढे येणाऱ्या आषाढी कार्तिक वारीमध्ये वयोवृद्ध, ज्येष्ठ आणि अपंग वारकऱ्यांना मुखदर्शन, पथदर्शन मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, स्थानिक पदाधिकारी, मंदिर समिती यांच्या सहकार्यानं आषाढी वारी स्वच्छ आणि सुंदर पद्धतीनं पार पडली। यंदाच्या वारीमध्ये जवळपास 33 लाख वारकऱ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं। वारकऱ्यांची वारी सोयीस्कर होण्यासाठी निवास, आरोग्य, प्राथमिक सोयीसुविधा, स्वच्छता, वीज, पिण्याचं स्वच्छ पाणी, रस्ते, सुरक्षा यंत्रणा अशा विविध सोयीसुविधा देऊन यंदाची वारी निर्मळ वारी करण्यात आली। भविष्यकाळात येणाऱ्या आषाढी कार्तिकी वारीमध्ये सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि इतर जिल्ह्यातील विविध भागातून 70 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि भक्त यांना शासनानं ठरवून दिलेल्या नियमानुसार ओळखपत्र दाखवल्यास त्यांना मुखदर्शन, तर अंध वारकऱ्यांच्या सोयीसाठी पथदर्शनाची सोय केली जाणार आहे। तसंच वाळवंटामध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून इस्कॉन मंदिर ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शेगाव दुमाला इथं 2 पादचारी पुलांची निर्मिती केली जाणार आहे, असं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितलं। उजनी धरणातून जलप्रवाह वाढवण्यात आला असल्यानं नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। तसंच शेती शिवारात असणारी जनावरं, पंप आणि इतर साहित्य काढण्यात यावं। शासन स्तरावरून योग्य ते नियोजन सुरू आहे, असंही ते म्हणाले। आपल्याला सर्वांना माहिती असेल की सध्या मुखदर्शनचे एक रांग आहे आणि पथदर्शनचे एक रांग आहेत। पण आमच्या वारकरी यापैकी काही वारकरी खूप वयोवृद्ध असतात, 70% पुढे असतात। खूप म्हणजे बरेच लोकांच्या असं पॅरालाइज झालेले वारकरी असतात आणि 100% ब्लाइंड वारकरी असतात। असं बरेच वारकरी असतात। त्यांच्या आपल्याला मुखदर्शनमध्ये सुद्धा या पथदर्शनच्या रांगामध्ये उभे राहायची शक्यता नाहीये। अशा पर्टिक्युलर लोकांना कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल आणि त्यांचं दर्शन लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल, याचा आमचा विचार आहेत। भविष्यामध्ये पुढच्या वारीमध्ये याच्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहोत। आता सर्वप्रथम आम्ही नीरा घाटातून जवळपास 21,000 क्युसेक्स प्रमाणे आम्ही विसर्ग केलं होतं। तो आता बऱ्यापैकी कमी झालेली आहेत। आता उजनीतून आता जवळपास 20,000 क्युसेक्स प्रमाणे आता विसर्ग चालू झालेले आहे। मी सर्व सोलापूरकरांना मी आवाहन करेन की तुम्ही नदीमध्ये जाण्याचे प्रमाण कमी करा आणि काळजी घ्या आणि आता विसर्ग वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या। आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे। म्हणजे प्रत्येक 1000 क्युसेक्स वाढण्याचा कोणत्या डिपार्टमेंटने काय करायला पाहिजे। सर्वप्रथम 9,000 क्युसेक्स वाढलं तर पूर्ण बोटिंग देग आणि होडी आहे तर होडी बंद करा। असं प्रत्येक 1000च्या आमच्याकडे नियोजन आहेत। 15,000च्या पुढे गेलं तर आम्ही दगडी पूल बंद करणार आहेत। अशा पद्धतीनं पूर्ण नियोजन केलेले आहेत आणि जवळपास 40 ते 45 तलाठी फील्डवर आहेत। त्यांचं सगळं प्रत्येक पूर्ण वाळवंटाला आम्ही झोन वाईज डिवाइड करून त्यांना ड्युटी दिली गेलेली आहेत। या व्यतिरिक्त NDRFच्या टीमसुद्धा तिथे आता वारी संपेपर्यंत तिथे आहेत। या व्यतिरिक्त आमच्या पूर्ण DMMच्या टीम आहेत। 18 रेस्क्यू बोट्स तिथे आता सध्या उपलब्ध आहेत। आम्ही पूर्ण नियोजन केलेले आहेत आणि ह्या पर्टिक्युलर बातमी बघणारे सर्व सोलापूरकरांना, वारकऱ्यांना मी आवाहन करेन की तुम्ही नदीमध्ये जाताना पूर्ण काळजी घ्या। आता विसर्ग वाढणार आहेत आणि रात्री जायला पूर्णपणे तुम्ही बंद करा आणि पहाटे जाणारे सुद्धा तुम्ही पूर्णपणे बंद करा आणि जे काय आमच्या शासनामार्फत जे काय आम्ही इशारा देत होतो तुम्ही काटेकोरपणे पालन करा।